जमणार नाही ते 18व्या शतकामध्ये अहिल्यादेवींनी करून दाखवलं। त्या अहिल्यादेवींच्या चरणी मी नतमस्तक होतो। माणसानं आयुष्य कसं कणखरपणानं जगावं हे इतिहासात गेल्यानंतर ज्यांच्या दाखल्यातून आपल्याला कळतं। बुडालेल्या होळकरशाहीला पुनरुज्जीवित करणारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वतःचा वैदिक पद्धतीने राज्याभिषेक करणारे, मुसलमानांच्याकडे जाऊन शिखांच्याकडे जाऊन धर्माच्या पलीकडे जाऊन इंग्रजाचा धोका ओळखून या देशासाठी एक व्हा अशा पद्धतीची आर्त हाक मारणारे महाराजा यशवंतरावजी होळकर, या होळकरशाहीतील सगळ्याच विभूतींना मी आदरांजली अर्पण करतो। माझ्या मुस्लिम बांधवांना पवित्र अशा ईद सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व बहुजन समाजाला देखील शुभेच्छा देतो आणि बोलायला सुरुवात करतो। 2-3च मुद्दे मी मांडणार आहे। इतिहासाचं वाचन म्हणजे भूतकाळाकडे तोंड करून उभं टाकणं नसतं। आता या ठिकाणी आमचे मच्छिंद्र भाऊ फार पोटतिडकीनं बोलत होते, समाधानराव आमचे पोटतिडकीनं बोलत होते। म्हणजे कुणाकडे तुम्ही मागणी करताय? या महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील 5 रोमहर्षक घटनेच्या पलीकडे मराठी माणसाला इतिहास माहित नाही। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की अफजल खानाचं पोट कापलं, त्या शाहिस्तेखानाची बोटं कापली, आग्र्याहून निसटले, अशा रोमहर्षक घटना म्हणजे शिवचरित्र मानतो। शिवचरित्र समजून घ्यायचं असेल तर स्वराज्याचं शिखर बनलेल्या अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र समजून घ्यावं लागतं। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारी व्यवस्था शिवोत्तर कालखंडामध्ये होळकरांनी राबवली आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण ही जागा आहे। असे 12 शहर या महाराष्ट्रामध्ये होळकरांनी वसवलेले आहेत। चांदगड हे होळकरांनी वसवलेलं शहर। या ठिकाणी नाणे पाडण्याची त्यांची टाकसाळ होती। असा वाडा तुम्हाला भारतामध्ये कुठे आढळणार नाही। हा माळवादाचा वाडा आहे, याला महल आपण म्हणतो, हा वाडा आहे मुळातला। आणि याचं सागवान जरी म्हटलं तरी आज 200-250 कोटी रुपयाचं सागवान आहे। दादा म्हणतात 2000च्या वर, पण माझा एक अंदाज असा होता, मी काही लोकांशी चर्चा केल्यानंतर, हे स्थापत्य आपल्या पूर्वजांनी उभं केलं। त्या पूर्वजांचा इतिहास वाचण्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी कमी पडतात, म्हणून त्यांना सांगावं लागतं की आमच्या वाड्यासाठी करा, आमच्या किल्ल्यासाठी करा, आमच्या याच्यासाठी करा, आमच्या त्याच्यासाठी करा। आणि आपण सुद्धा कोणत्या गाडीतून नेता आलाय, किती गळ्यामध्ये सोनं त्यानं घातलंय, त्यानं किती बाया ठेवलेल्या आहेत, याच्याहून त्याचं मोठेपण करणारे लोक आहेत। मी सुद्धा राजकारणात आहे। खरं तर ही सगळी राजे मंडळी इथं येणार होती, त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून मी मुद्दाम आलो, कारण ही माझी येण्याची वेळ नाही। फार घडामोडी राजकारणामध्ये महाराष्ट्रात आणि आमच्या नांदेड जिल्ह्यात चालू आहेत, परंतु समाधानसारख्या कार्यकर्त्यावर प्रेम आहे। आणि या सगळ्या ज्यांच्या पूर्वजांनी रक्ताचं सिंचन करून हा महाराष्ट्र घडवला, जसा नद्यांचा प्रवाह वाहत 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 आज आपल्यापर्यंत आलाय, पण त्याचं मूळ कुठेतरी असतं। तेच पाणी पिताना गंगेला आपण वंदन करतो, तसं या रक्ताला वंदन करायचं, या गुणसूत्राला वंदन करायचं, या भूमिकेतनं आम्ही आलो होतो। आणि त्यानंतर मध्येच एक नाटक घडलं आणि माझं डोकं उठलं। याच्यापूर्वी 31 तारखेला मी इथे आलो होतो, फार कमी लोक होते आणि त्यावेळेला सुद्धा तीच चर्चा लोकप्रतिनिधींना च्या पुढे आम्ही याचना करायची, आम्ही अर्ज द्यायचे। का? ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी नाही।
लोकप्रतिनिधीची जबाबदारी काय मग? आपल्या पूर्वजांचा वारसा जर आपल्याला टिकवता येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी मी शपथपूर्वक सांगतो, तुम्हाला वर्तमान काळ सुद्धा घडवता येणार नाही, हे आपण लक्षात घेण्याची गरज आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करत असताना मी मुद्दामून असा शब्द प्रयोग केला होता, या देशातला पहिला बहुजन समाजाचा स्वातंत्र्य लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी लढला, म्हणून जगामध्ये कुठल्याही देशामध्ये जे घडलं नाही ते महाराष्ट्राच्या भूमीमध्ये घडलं. सिंहासनावर कुणीच नाही. 1680 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं निर्माण झालं आणि सिंहासनावर कुणी नाहीये. दख्खनचा चुहा ज्याला शहेनशाह आलम औरंगजेबानं म्हटलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याला बेमालूमपणे कुचकरून टाकण्यासाठी, मोडून टाकण्यासाठी प्रचंड ताकद घेऊन तो दख्खनमध्ये म्हणजे दक्षिणेत उतरला. का असं का घडलं? त्याचं कारण आहे, शिवाजी महाराजांनी माणसाची जी मनं घडवलेली होती, स्वराज्याची जी चेतना, स्वातंत्र्याची उर्मी त्याच्या मनामध्ये जी निर्माण केली होती, त्यामुळं दिल्लीचं तख्त आपलं नामशेष होऊ शकतं हे औरंगजेबाला जाणवलं होतं. म्हणून स्वराज्याची ही ठिणगी विझवण्यासाठी तो आला. सिंहासनावर कुणीच नाही, अहो जनता लढत आहे. होळकरजी, ह्या महाराष्ट्राचं हे मोठेपणा, हे वेगळेपणा आहे. सिंहासनावर कुणी नसताना जनता लढायला लागलेली आहे. 1 वर्ष 2 वर्ष नाही, 27 वर्ष या महाराष्ट्रामधले तुमचे माझे पूर्वज या औरंगजेबाच्या विरोधामध्ये लढले आणि त्याची कबर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खोदली. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. म्हणून जेव्हा जेव्हा स्वातंत्र्यावर गंडांतर आलं असं वाटतं, त्या वेळेला महाराष्ट्र ताटपणानं उभा टाकला पाहिजे हे सांगण्यासाठी मी तुमच्या चांदवडमध्ये आलेलो आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा वाटेल की आपल्या लोकशाहीवरचं, स्वातंत्र्यावरचं हे गंडांतर आहे, त्या वेळेला स्वतःचं रक्त तपासा. आपण कुणाचे पूर्वज आहोत, आपला पूर्वज कोण होतो, आपण कुणाचे वंशज आहोत, कुणाचे वारसदार आहोत, हे स्वतःला समजावून सांगा आणि याच्यासाठी इतिहास वाचा. नाहीतर इतिहास म्हणजे ओळी तुडवत जाणं, याला इतिहास मी म्हणत नाही. म्हणून मराठी माणसाच्या संदर्भामध्ये बोलत असताना मला नरहर कुरुंदकरांचं एक विधान आठवतं. कुरुंदकर गुरुजी असं म्हणतात, सर्वसामान्य माणसाला धर्म प्रिय असतो त्याचं कारण असं आहे, कारण त्यानं तो वाचलेला नसतो. म्हणून धर्म वाचला की त्याचा तथागत बुद्ध होतो, धर्म वाचला की त्याचा महावीर होतो, धर्म वाचला की त्याचा बसवण्णा होतो, धर्म वाचला की त्याचा तुकाराम आणि ज्ञानेश्वर होतो. इतिहासाचं पण नेमकं असंच आहे. आम्ही इतिहासाकडे बघतो किंवा इतिहास पुरुषाच्या गळ्यामध्ये हार टाकून त्यांच्या जयंत्या मयंत्या साजऱ्या करून ढोल वाजून 1 दिवसाचा आनंद मानून झोपी जातो. ही महाराष्ट्राची परंपरा अजिबात नाही. म्हणून राजा बडेचं गाणं आहे, ज्याचा उल्लेख मला वाटतं आता समाधानीच केला. गाणे ऐकतो, इकडून सोडून देतो. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आपण ते गाणं ऐकतो. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा. काय गाणं आहे, काय राजा बडेने लिहिलं. एवढं एक गीत जरी राजा बडेने लिहिलं असतं तरी राजा बडेचं नाव आमच्या काळजावर आम्ही कोरून ठेवलं असतं. काय गाणं आहे, काय त्याचा अर्थ आहे. अरे काय आपले पूर्वज होते आणि आज काय आपली अवस्था झाली है ना, याचा विचार करावा, याचं आत्मपरीक्षण करावं, अशा या ओळी आहेत. मराठे नुसतेच स्वराज्य घडवत होते असं नाही, मराठ्यांनी युद्धशास्त्र घडवलं. 5 फुटाचा आपला वीर आहे, त्याला तलवार केवढी लागेल, त्याचं घोडं कसं असेल ते घोडं घडवलं, तलवार घडवलं आणि स्वतःचं युद्धशास्त्र आणि युद्धनीती घडवली. म्हणून मराठे नुसते अटकेपार तर झेंडा रोवलाच, पण 1752 मध्ये या दिल्लीच्या शहेनशाह सोबत आपण करार केला. आणि तो काय करार होता हे राजा बडे शेवटच्या ओळीत सांगतात. भीमथडीचं तट्टू म्हणजे असं घोडं की जे
पठाणांच्या 6-6.5 फूट पठाणासोबत लढायचं आपल्याला. ते घोडं आपण तयार केलं. ते भीमथडीचा तट्टू यमुनेचं पाणी पिऊ लागलं. म्हणजे आपल्या गोदावरीचं गंगेचं पाणी पिणारं घोडं यमुनेचं पाणी पिऊ लागलं. आणि शेवटच्या कडव्यामध्ये, जे शेवटचं कडवं आपलं महाराष्ट्र गीत म्हणून काही दिवसापूर्वी घोषित झालं, आणि मधल्या काळामध्ये सरकारला वाटलं की दिल्लीचा आत्ताचा शहेनशाह हा नाराज होईल आणि म्हणून त्यानं कट केलं. तर मग आम्ही गोंधळ घातला दादा सगळ्या कार्यकर्त्यांनी. मग ते गीत घेतलं. शेवटच्या ओळी कोणत्या आहेत? काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, पोलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. 75 वर्षामध्ये होळकर साहेब आम्हाला एकालाही पंतप्रधान होता आलं नाही. त्याचं कारण असं आहे की आम्हाला मल्हारराव होळकर, आम्हाला उदाजी पवार, आम्हाला राणोजी शिंदे समजून घेता आले नाहीत. आता तर सगळं जातीपातीवर आधारित चालू आहे महाराष्ट्रामध्ये. ज्या कालखंडामध्ये या मराठेशाही बदला थोरला सुभेदार म्हणून मल्हारराव होळकर उत्तर हिंदुस्थानमध्ये गेले, अहो एकही राजघराणं नाही उत्तर हिंदुस्थानमधलं ज्या राजघराण्यामधली यादवी मल्हाररावांनी मिटवली नाही. वयाच्या 14व्या वर्षापासून उत्तर हिंदुस्थानच्या मोहिमा मल्हाररावांनी केल्या होत्या. त्यांच्या एवढा अनुभवी सरदार मराठेशाहीमध्ये एकही झाला नाही. 52 लढायाचा अनुभव आपण एवढं सांगतो, पण त्यांच्यासारखी मुत्सद्दीगिरी, प्रत्येक घराण्याचे नस ओळखणं आहे ना, प्रत्येक घराण्याला सोबत घेणं, हे मल्हाररावांनी जे केलं. म्हणून राणोजी शिंद्यांना ग्वाल्हेरची सुभेदारकी दिली. ग्वाल्हेर शहर मल्हाररावांनी वसवलं. त्या ओळख्या बोडक्या गावात नेऊन मला वसाडगावचा पाटील कशाला करता म्हणले राणोजी शिंदे. त्यावेळेला भारतामधून वेगवेगळे व्यापारी त्या ठिकाणी त्यांनी आणले. मल्हाररावांनी व्यापार पेठ वसवली, वेळोवेळी त्यांना कर्ज दिले, धारच्या उदाजी पवारांना सोबत घेतलं, आणि त्याच्यामुळं दिल्लीचं तख्त ते राखू शकले. बांधवांनो, इतिहास याच्यासाठी वाचायचा की माझे पूर्वज कसं वर्तन करीत होते, माझे पूर्वज कसा पराक्रम गाजवित होते. मग आज लोकशाही व्यवस्थेमध्ये पराक्रमाची व्याख्या काय आहे? आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये माझी जबाबदारी माझ्या पूर्वजांनी माझ्या खांद्यावर कोणत्या स्वरूपात दिलेली आहे हे ओळखणं, याच्यासाठी इतिहास आहे. नाहीतर इतिहास आहे आम्हाला तुम्ही पटका बांधा, तुम्ही आम्हाला पटका बांधा, नाहीतरी आम्ही एकमेकाला टोप्या घालतच चाललो आहे ना. बाकी कोण समजून घ्यायच्या मानसिकतेमध्ये नाही. आणि प्रत्येकजण आपापल्या जातीपुरता इतिहास सांभाळण्याचा प्रयत्न करायला लागलेला आहे. म्हणून होळकर म्हटलं अरे ते एका जातीचे, अण्णाभाऊ साठे म्हटले अरे ते एका याचे, बाबासाहेब म्हटलं की ते एका याचे. म्हणून बांधवांनो, मराठी माणूस म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीचाही इतिहास जो आम्ही विसरून गेलो, आम्हाला राष्ट्रकूट माहीत नाहीत, आम्हाला सातवाहन माहीत नाहीत, आम्हाला वाकाटाक माहीत नाहीत, आम्हाला हे राजघराणे माहीत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजच स्वराज्याची लढाई का लढू शकले? त्याचं कारण ते मूळचे होयसाळ होते. आणि याची मांडणी राचिम ढेऱ्यांनी केलं, भलं मोठं पुस्तक लिहून. त्याच्याबद्दल आता कोणीही त्याच्याबद्दल वाद करीत नाही. आता बळीअप्पा होयसाळ हे मूळ पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलपुरुष होते, अशा पद्धतीचा उल्लेख त्या ग्रंथामध्ये राचिम ढेऱ्यांनी केला. प्रचंड अभ्यास करून ते पुस्तक लिहिलेलं आहे. म्हणून आपण कुणाचे वारसदार आहोत हे कळणं ही जीवनातली सगळ्यात अनमोल गोष्ट असते. म्हणून तुमचं होळकरावर प्रेम आहे, तुमचं छत्रपती शिवाजी महाराजावर प्रेम आहे, तुमचं ज्योतिराव फुल्यावर प्रेम आहे, तुमचं बाबासाहेब आंबेडकरावर प्रेम आहे, असं म्हणल्यामुळं काय होणार आहे? आपल्याला हा वारसा जोपर्यंत समजून घेता येणार नाही तोपर्यंत काहीही उपयोग नाही. आणि वर्तमान काळामधली आपली वर्तन व्यवस्था बदलू शकणार नाही. इतिहास जर वर्तन व्यवस्था बदलू शकत नसेल तर तो इतिहास फक्त अक्षर असतो, त्याच्या पलीकडे नाही. आणि अक्षराचं सामर्थ्य हे फार मोठं असतं आणि ते आपण ओळखलं पाहिजे. आणि मराठी माणसानं ते ओळखलं म्हणून महाराष्ट्र वेगळा आहे. बांधवांनो, मला पुष्कळ वेळ झालेला आहे, खूप काही बोलायचं होतं, परंतु
मल्हारराव होळकरांच्या संदर्भामध्ये मला इथल्या तरुण मंडळींना त्यातल्यातच सांगायचं आहे, वयाच्या 66व्या वर्षी मल्हारराव होळकर लढाया करीत होते. आमच्या इथं तर 10 वर्षाची सर्व्हिस झाली तर रिटायर्ड झाले काही की वाटते आहे ना. मल्हारराव दररोज सकाळ त्यांचा दिनक्रम काही पुस्तकामध्ये आलेला आहे, त्यांच्या बखरीमध्ये आलेला आहे. मल्हारराव वार्धक्याच्या काळामध्ये सुद्धा नित्य नेमानं व्यायाम करीत असत. मल्हाररावांचं शूरत्व हे अनुभवाने आलेलं शूरत्व होतं. अनेक वेळेला मल्हाररावांनी या मराठेशाहीचं तख्त सुरक्षित ठेवण्यासाठी तडजोडी पण केल्या. 1754 मध्ये एकुलत्या एक मुलाचं निधन झाल्यानंतर त्यांनी शपथ घेतली, कुंभेरीची माती यमुनेत टाकील, या सूरजमल जाटाचा खात्मा करील. पण दुर्दैव बघा काय आहे, मानवी जीवन असंच आहे. पुढे मल्हारराव होळकरांना त्याच सूरजमल जाटाला सोबत घेऊन लढाया कराव्या लागल्या. हे समन्वयाचं, सगळ्यांना सोबत घेऊन जाऊन आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा जो मल्हाररावांचा स्वभाव आहे तो फारच अफलातून आहे आणि तो स्वभाव या इतिहासातून आपल्याला कळतो. बांधवांनो, हे जे सगळं स्थापत्य तुम्ही बघताय, आत्ता कोणीतरी म्हटलं बघा की आजच्या काळामध्ये सुद्धा हे स्थापत्य, जसं आता ज्योतिराव फुल्यांनी म्हटलं तेवढे सांगून मी थांबणार आहे, एवढा सगळा अनर्थ एका अविद्येने केला आहे ना. ज्योतिराव फुल्यांनी म्हटलं होतं. मग आपल्यालाही बहुजन समाजातल्या लोकांना वाटतं की आपले पूर्वज सगळे येडेच होते काही आहे ना. म्हणजे आधुनिक शिक्षण घ्या असं ज्योतिराव फुल्यांना म्हणायचं होतं. आपलं जे पारंपरिक शिक्षण आहे ते जर बघितलं तर तुम्हाला सांगतो की आपण थक्क होतो. जगामधले लोक पर्यटनासाठी येतात त्यावेळेला तुम्ही बांधलेला उड्डाणपूल बघायला कोणी येत नाही, तुमचं पंचतारांकित हॉटेल बघायला कोणी येत नाही. आजही वापगावचा किल्ला बघतात, आजही रायगड बघतात. रायगड सातवाहनांच्या काळामध्ये बांधलेला तो किल्ला आहे. तो रायगडचा किल्ला बघायला येतात, आपला रंगमहाल बघायला येतात. स्थापत्याच्या संदर्भामध्ये होळकरांनी जे केलेलं भारतभर काम आहे तो खरं तर फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. या सगळ्या मागण्या करत असताना बांधवांनो, जलव्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये होळकरांनी केलेलं काम, राष्ट्रीय नीती घडवण्याच्या संदर्भामध्ये होळकरांनी केलेलं काम, सर्व धर्म समभाव, ज्याला तुम्ही धर्मनिरपेक्षता ते म्हणता, अशा अनेक घटना. इथे तर रामभाऊ लांडे आले का, गेले बसलेत. रामभाऊ लांडेंचं खरं तर त्याच्यावर एक व्याख्यान इथं ठेवा तुम्ही, आम्ही बोलण्यापेक्षा. धर्मनिरपेक्षता काय होळकरांच्या राज्यामध्ये आपल्याला बघायला, असे एक एक विषय घेऊन आपण या होळकरशाहीचा अभ्यास केला पाहिजे. एवढंच मला या निमित्तानं म्हणायचं आहे. शेवटी या सगळ्यांशी जोडून घेत असताना आपल्या आजच्या जबाबदारीला कुठेतरी ओळखण्यामध्ये आपल्याला जर प्रेरणा मिळत असेल तरच या सगळ्या जमवाजमवीला, तरच या सगळ्या फुलं उधळण्याला, या माळा अर्पण करण्याला, या फटाके वाजवण्याला, या ढोल वाजवण्याला काही अर्थ आहे असं मला वाटतं. खूप उशीर झालेला आहे तरी आपण शांतचित्तानं ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर संयोजकाचे देखील आभार व्यक्त करतो. आणि त्यातल्या त्यात ही जी संयोजक मंडळी आहे, खरोखरच एक ऐतिहासिकच कार्यक्रम झाला महाराष्ट्रामध्ये. मला माहीत नाही याच्या आधी झाला आहे का नाही, परंतु एवढे सगळे वंशज एका मंचावर आणलं आणि आपल्याला ते सगळ्याला बघायला मिळणं आहे ना, हेही आपलं भाग्य आहे. आणि आजच्या दिवशी ते भाग्य या संयोजकामुळं आपल्याला प्राप्त झालं. त्यांचेही मी या ठिकाणी धन्यवाद आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो आणि खूप उशीर झाला म्हणून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.